केंद्र सरकारने अचानकपणे निर्यात बंदीचं धोरण घेतल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात केंद्र सरकारच्या विरोधात ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं। याच पार्श्वभूमीवर चांदवड बाजार समितीतच शेतकऱ्यांनी कांदा विक्री करण्यासाठी यावं असं आवाहन चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती श्री संजय जाधव यांनी केलंय। त्याचप्रमाणे चांदवड इथं माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं। यावेळी चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि संचालक मंडळ यांनी शरद पवार यांना निवेदन देऊन केंद्र सरकारपर्यंत शेतकऱ्यांच्या हितासंबंधी लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी त्यांनी केली। संजय जाधव सभापती यांच्या सहित एक या ठिकाणी निवेदन आलं। ते काय म्हणतात, कांदा लागू केलेली निर्यात बंदी तात्काळ मागे घ्या, कांदा अनुदान वितरणाची प्रक्रिया जलदगतीने लावून शेतकऱ्यांच्या खात्यावर संपूर्ण अनुदान वर्ग करा, सकट पीक विमा भरपाई द्या, 100% शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या आणि इतर जी काही दुष्काळाच्यामुळे स्थिती निर्माण झाली त्यातून बाहेर काढण्यासाठी सुद्धा आज हातभार या ठिकाणी झाला। आता हा चांदवडच्या कृषी बाजार समिती त्यांचं हे निवेदन हे चांदवड फक्त नाही, ते सर्व महाराष्ट्रासाठी आहे, देशासाठी आहे। आणि त्यामुळे आज राज्यकर्ते या सगळ्या भ्रष्टांच्याकडे बघत असताना न्यायाने बघत नसतील तर शेवटी आपल्याला सामुदायिक शक्ती ती दाखवावं लागेल आणि हे नाशिक करू शकतं। नाशिक करू शकतं त्याचं कारण या देशामध्ये शेतकऱ्यांची सामूहिक शक्ती ही उभी करण्यासाठी ज्या जिल्ह्यांनी एक प्रकारचा वेगळा कार्यक्रम राबवला वेगळ्या नेत्यांच्या मार्फत, त्याच्यामध्ये नाशिकचं नाव घ्यावं लागतं। मला आठवतं एक 25-30 वर्षाच्या पूर्वी प्रश्न निर्माण झाला। शरद जोशी नावाचे एक नेते आले, तुमच्या जिल्ह्यात फिरले, शेतकऱ्यांशी संपर्क ठेवला आणि सामुदायिक शक्ती ही उभी करून शेतकऱ्यांची ताकद काय असती ही सरकारला दाखवली, ती सगळं देशाला कळली। आणि त्यामुळे मला आठवतं की अनेक आंदोलनं त्यानंतर देशात झाली, ती शेतकऱ्यांची आंदोलनं, त्याच्या भाषणाची प्रेरणा ही नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या कष्टाची होती। आणि त्या दृष्टीनं हा इतिहास तुम्ही घडवणारे लोक आहात, तसाच इतिहास आता आपल्याला घडवायचा आहे आणि त्यासाठी आपण या ठिकाणी आहे। मी काय अधिक बोलून आपला वेळ घेत नाही। आज हा जो काही कार्यक्रम तुम्ही केला यापासून केंद्र सरकारला संदेश गेला। उद्या त्याला मी दिल्लीला जाईन, पार्लमेंट सुरू होईल आणि पार्लमेंटमध्ये जे कोणी संबंधित असतील त्यांना नाशिकच्या लोकांचं दुखणं त्या ठिकाणी मानलं जाईल। आणि जर हे सगळं करून सरकार लगेचची भूमिका घेणार असेल तर पुन्हा एकदा कायम स्वरूपाची अक्कल सुटायचं काम हे तुम्हाला करावं लागेल। त्यासाठी तयार राहा। इथं राजकारण नाही, इथं पक्ष वेग नाही, इथं फक्त कायाची इमान राखलो त्याला सन्मानानं जगता येईल एवढी शेती करायची आहे आणि ते आपण विरोध करू एवढंच या ठिकाणी सांगतो। माझे 2 शब्द सर्व शेतकरी बांधवांना मी विनंती करतो की चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपला शेतीमाल कांदा विक्रीसाठी आणावा। आपल्या बाजार समितीमध्ये रोख पैसे, चोख वजनमाप आणि विविध प्रकारच्या सुविधा बाजार समितीमध्ये उपलब्ध करून दिल्या असल्याने या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांनी पसंती केली आहे की चांदवड बाजार समितीमध्ये कांदा विक्रीसाठी आणण्याची। परंतु काल पेपरला मी बातमी वाचली की नाफेडने NCCF मार्फत खरीप कांदा खरेदी केंद्र सुरू केले, परंतु त्या खरीप कांदा खरेदी केंद्राची या ठिकाणी चौकशी केली असता
पेपरला दिलेल्या संपर्कासाठी केलेल्या नंबरला फोन केला असता त्या ठिकाणी कुणी फोन उचलत नाही आणि कोणत्याही प्रकारचे केंद्र या ठिकाणी सुरू झालेले नाही. तरी मी शेतकरी बांधवांना एकच विनंती करतो की आपण बोगस कांदे विक्री थांबवण्यासाठी कोणत्याही शेतकरी बांधवांनी आपले आधार कार्ड, बँकेचे पासबुक, 7/12 खाता उतारा कोणाला देण्यात येऊ नये. म्हणजे या ठिकाणी मोठ्या भ्रष्टाचाराला आळा बसण्याची ही गरज आहे. कारण शेतकऱ्यांच्या नावावर बोगस कांदे विकले जातात आणि बोगस पैसे त्या ठिकाणी या संस्था काढत आहे. त्यामुळे परत एकदा मी शेतकरी बांधवांना विनंती करतो की आपण आपला संपूर्ण कांदा चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येच विक्रीसाठी आणावा. त्याचं कारण या ठिकाणी काल ज्यावेळेस केंद्र शासनानं निर्यात बंदी केली आणि त्याच्या विरोधात आपल्या देशाचे माजी कृषी मंत्री आणि आदरणीय शरद पवार साहेब या ठिकाणी चांदवडला रस्ता रोको करण्यासाठी उपस्थित झाले. त्यावेळेस चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून मी त्यांना विविध प्रश्नांचं निवेदन त्या ठिकाणी दिलं. त्या निवेदनाची त्यांनी दखल घेऊन आपल्या भाषणामध्ये संपूर्ण निवेदन वाचून दाखवलं आणि त्यांनी सांगितलं केंद्र शासन राज्य शासनाला तुमच्या निवेदनाची त्या ठिकाणी मार्फत मी कळवतो आणि केंद्र शासनाला आणि राज्य शासनाला या ठिकाणी आपलं निवेदन पाठवून आपल्या संपूर्ण मार्केट कमिटीच्या मागण्या त्या ठिकाणी पाठवतो आणि शेतकरी बांधवांना न्याय मिळवण्यासाठी मी प्रयत्न करतो असा शब्द या ठिकाणी आपल्या देशाचे नेते माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी या ठिकाणी मला दिला आहे. त्याबद्दल मी पवार साहेबांचे खूप चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो.